ए मम्मी माझं सगळं आवरून झालंय बरं का. आणि तू बघ यार, तू मेलेला कुत्र्यासारखा पडलाय खाली. 8चा मुहूर्त आहे, मुहूर्त गेला तर मी नाही त्याला राखी बांधा. तू मुहूर्त मध्ये बांधलेस तरी पण अशुभच होणार आहे. बघ ना यार कसा बोलतोय. एकतर मी तर सकाळपासून काय खाल्लेलं पण नाहीये. रोज काय पंचपक्वान खातास काय? असं आहे, सकाळ सकाळी माझ्या घरात मला भांडणं नको. आणि तू सणासुदीला जर माझ्याकडून मार नसेल ना खायचा, 5 मिनिटात तयार हो आणि बाहेर या. हा कितवा भाऊ आहे? दुसरा. हा, काय बडबडतेस? चला हिशोब करूयात. कसला हिशोब? तुझ्या बर्थडेला मी 300 रुपयाचा केक आणि 20 रुपयाची कॅडबरी दिलेली, ते पैसे प्लस व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी तुझ्याकडे कोण गर्लफ्रेंड नाही त्यामुळे तू रडत बसला होतास, तेव्हा मी तुला सपोर्ट दिला होता. चल ठीक आहे, ती फ्रीमध्ये घेऊयात आपण, मी एवढी तर चांगली बहीण आहेच. त्यानंतर तुझी मी कॉलेजची असाइनमेंट केली होती, त्याचे 500 रुपये प्लस तुझ्या पॅन्टमध्ये मला सिगरेट घावलेली आणि मी मम्मीला सांगितलं नाही, त्याचे 1000 रुपये. सो टोटल तुझे झाले 6750 रुपये. पण रक्षाबंधनचं मिक्स करून 8000 रुपये देऊन टाक मला. हॅडे, तोंड बघा आरशात. नाही देणार का? ठीक आहे, मी सांगते मम्मीला मग सिगरेटबद्दल. मम्मी हे घे. थँक्यू. चला पुढचा नंबर कोणाचा आता? अरे शेजारच्याचा. येते. मला आपलं लहानपण आठवतं. कसलं बालपण? आठवतंय लहानपणी तू माझी बार्बी डॉल एका खोलीत नेलं होतेस आणि तिच्यासोबत शी काय पण नको बोलू. असो, आजचा दिवस खूप स्पेशल आहे बाबा. ह्या वर्षी घे कसं तरी राखी बांधून, पुढच्या वर्षी काय तू असशील नसशील कोणी बघितलंय. आणि दादा तू एक प्रॉमिस कर मला. कसलं प्रॉमिस? उद्या तुझी बायको आल्यावर आम्हाला घरातून बाहेर नाही ना काढणार तू? आम्हाला विसरून नाही ना जाणार तू? काय सांगतोय ते आजकालच्या मुलांचं? भांडणार तर नाहीच ना आमच्यासोबत? ते तर इम्पॉसिबल आहे. खा मग माझं गिफ्ट. हे घे मग 500 रुपये. मम्मी ताट घे माझं जरा. दीदी तुला रक्षाबंधनला काय गिफ्ट पाहिजे? मला काय नको. अरे का? तू जे देशील ते चालेल मला. ठीक आहे मग एक ड्रेस देतो चांगला. हां का? एक सेकंड हा. हा बोल प्रिया. काय बर्थडेला ड्रेस देते म्हणतेस का? नको करूस बर्थडे. का? माझं कपाट बघ, माझ्या आईबापानं काही ड्रेसची कमी नाही केलेली मला. हां, खूप कपडे पडलेत. असे चिंदी ड्रेससारखे गिफ्ट देणार असशील ना तर नको करूस बर्थडे. हां ठीक आहे, ठेव चल. हां बोल ना. अरे काय बोलत होतास तू? अगं मी म्हणत होतो की तुला काय गिफ्ट पाहिजे, तू क्लिअर सांग ना जे हवंय ते. नाही अरे मला काही नको, तू जे देशील ना ते सगळं मला चालेल. ओके मग एक वॉच देतो चालेल का रे? माझं घड्याळ तर चालतंय. घड्याळची गरज नाही मला. आता घड्याळ काय नवीन गळ्यामध्ये अडकवून चालू का? नाही राहू दे मग. मी तुला आपलं सरळ कॅश देतो 1000 रुपये बास ना. काय ग तू काल रॅपिडोवाल्याला 100 रुपये टिप दिलीस? हो ग मी देते गरजू लोकांना असं 100 रुपये. 100 काय 1000 काय? 1000 काय जास्त आहेत होय माझ्यासाठी? हा असं मी भिकाऱ्याला 1000 रुपये देईन? 1000चं काय कौतुक घेऊन बसल्यास तू? ए बाई राहू दे, तुला नकोय ना काय? काहीच नाही देत, राहू दे मग. अरे थांब ना, एक iPhone 17 Pro चालेल मला, म्हणजे तो कॅशशील तर. ओमकार पट्टान माझा. अरे दादा उठ ना, 9 वाजलेत सकाळचे. काय आज रक्षाबंधन आहे ना? हा घे, मी तुझ्यासाठी चहा आणलाय. मी स्वप्न बघतोय की काय? हे पिण्यालायक तर आहे ना? हो मगाशीच मी बाजूच्या म्हातारीला पाजून आले चहा. जिवंत आहे अजून ती, आहे पिण्यालायक. घे. किती मोठा झालास ना, कधी लक्षच नाही दिलं. अगं काय झालंय तुला? आज भावा बहिणीचा पवित्र दिवस आहे रे. तसं तुला आठवतंय तू लहानपणी कसं माझ्या बॅग मधून 500 रुपये चोर? अरे देईल मी नंतर. असू दे रे, चालतं तेवढं. तुला आठवतंय तू कसं माझ्या मैत्रिणीला एकदा प्रपोज केलेलास? अरे पण आता का काढायला लागलास तू सगळं? इट्स ओके रे, काय नाही एवढं. एकदा तर माझा टॉप घालून गेलेला कॉलेजला. यार एकतर तू एवढी हडकुळी आहेस ना, तुझे ते टॉप कमी आणि ओढणी जास्त वाटत होती. मलाच लाज वाटत होती कसं तरी. असू दे रे. एकदा तू रक्षाबंधनचे पैसे तर दे, मग दाखवते तुला. काय म्हणलेस काय? हा नाही काय नाही बोलले मी. अच्छा ते सगळं जाऊ दे, मला सांग तुला गिफ्ट काय पाहिजे? गिफ्ट राहू दे रे, तू कॅशच दे. तुझी गिफ्टची चॉईस माहित आहे मला कशी असते ती. एकदम थर्ड क्लास. छान. 1 मिनिट. हे घे. हे काय 50 रुपये? अरे काय भिकाऱ्याला भीक द्यायला लागलायस काय? हॅलो गाईज, आज रक्षाबंधन आहे आणि मी आज रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे. आणि हा बघा माझा पावरोसो भाऊ अजून दात घासायला एक्स्ट्रा मागे रडत बसलाय की माझ्याशी बोल बोल बोल. ती गेली दुसऱ्याकडे. तू डोक्याला बजेलाच का जरा? मम्मी माझा फोन नीट पकडा, चांगला माझा एकदम साईड अँगल आला पाहिजे, मस्त दिसली पाहिजे मी. बस बांधणार आगी लवकर, लेट होते मला. हो रे बांधते ना. एवढं काय? हे काय मला एस्थेटिक आरती पाहिजे होती यार, ही कसली फालतू आरती दिल्यास. भेटली का एस्थेटिक? बांध आता. इट्स ओके गाईज, इंडियन फॅमिलीजमध्ये मुलींचं टॉर्चर कॉमन आहे.
हे घे, राखी बांधते तुला. हा, बांधली राखी. माझे फॉलोअर्स. अगं पैसे घे ना. नाही नाही, मला पैसे वगैरे काय नको. तुझे एवढे सगळे मित्र आहेत, त्यांना मला फॉलो करायला सांग. मला 1000 फॉलोअर झालं पाहिजेत बस. अरे मी नाही करणार तसलं काय. ठीक आहे, मग माझ्या फॉलोईंग लिस्टमध्ये मुली आहेत खूप साऱ्या. नाही तुम्हाला फॉलो करायचं तर मग मला तर काय इश्यू आहे ना, मग राहू दे. काय अगं मजाक करत होतो मी. 1000 काय, तुला 2000 फॉलोअर्स देईन. हा बेटर. पोरी आहेत ना.